बारामती येथे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट, श्रद्धांजली अर्पण केली, घेतला आशीर्वाद. बारामती येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री नागेश एकनाथ फाटे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस्थळाला भावपूर्ण भेट दिली. यावेळी त्यांनी स्मृतीस्थळावर जाऊन पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा तसेच समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली. बारामती येथे आदरणीय दादांच्या स्मृतीस्थळास येऊन अभिवादन केले, दादांचे दर्शन घेतले. खरंच सांगण्यात खूप दुःख वाटतंय की आज आपल्यात दादा नाहीत ही उणीव कधीच भरून निघणार नाही. कारण दादामुळं आज महाराष्ट्राचं एवढं नुकसान झालं आहे. कारण दादा जर असते तर महाराष्ट्रात आणखी वेगळा झाला असता, परंतु दादा नाही, त्यामुळं खूप महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे. आदरणीय दादांना मी प्रथमतः अभिवादन करतो, श्रद्धांजली वाहतो की आज बारामती येथे बघत असताना खरंच बारामती अमेरिकेसारखी वाटते. बारामतीत आल्यावर कळत नाही आपण बारामतीत आहे की एखाद्या मोठ्या पॉश सिटीत आहे. खरंच दादाने जे कार्य केलं हे अतिशय मोठं कार्य आहे. आकाशा एवढं कार्य ह्या माणसानं केलं, परंतु आज दादा नाहीत, त्यामुळं खूप दुःख होतं आहे. आणि दादानी समाजासाठी, महाराष्ट्रातील उद्योजकासाठी, व्यापाऱ्यासाठी, शेतकऱ्यासाठी, किंबहुना कामगारासाठी, असंघटित कामगारासाठी त्याच्या जेवढं काय करते ह्या माणसानं देण्याचा प्रयत्न केला. खरंच अतिशय दुःख वाटतंय, वेदना भरून आले की आज आपल्या दादा नाहीत. येत असताना बघितलं त्या दादांचं ज्या झाडावर प्रेम होतं, त्या दादांच्या आठवणी होत्या की ते सुद्धा आम्हाला आमच्या मनात आठवण दाटून आल्या की दादाने किती काम केले. सकाळी 5-6 वाजता दादांचा हा प्रवास चालू होत होता. येताना आम्ही सहयोग बंगल्यापासून आलो, त्यावेळेस अक्षरशः मन घेऊरून आलं. का असं वाटलं की दादा आहेत का, परंतु दादा तर आपल्यात नाहीत. परंतु त्यांच्यात ज्या काय केलेले काम आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं आहे. परंतु येणाऱ्या काळात दादांचा जो काय केलेला पराक्रम आहे, ज्या दादाने काम केलं आहे ते अतिशय चांगलं केलं आहे. आल्यानंतर इथं आमचे कळवणची व्यापारी वर्ग भेटले, ह्यांनी सुद्धा पंढरपूरहून दर्शन करून इथं आलेत. आम्ही नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील आहोत. आमच्या कळवण शहरासाठी अजितदादांनी जे दिलं आजपर्यंत, जसं माझं आज 55-60 वर्ष वय आहे, आमच्या गावाला अजित पवार साहेबांनी खूप दिलं. आणि आमचे लाडके आमदार आहेत नितीन भाऊ पवार, हे सुद्धा अजितदादांचे लाडके आमदारच होते. त्यांच्यासाठी ते भरपूर वेळ द्यायचे आम्हाला. आम्ही डायरेक्ट दादांच्या कॅबिनला जाऊन सुद्धा भेटत होतो. आज आम्ही पंढरपूर दर्शनाला आलो होतो. इथे दादांच्या स्मृतीस्थळावर येऊन त्यांना अभिवादन करतात आले. शांताराम मोरे, आम्ही कळवणचेच नागरिक आहोत आणि आम्हाला दादांनी भरभरून दिलेला आहे.